तू रहेगा या तो पहाड़ रहेंगे। तो मैं तो नहीं रहूंगा, अगली बार किया तो मैं तो नहीं रहूंगा। पहाड़ जी यहाँ पे रहेंगे, मैं नहीं रहने वाला। छत्रपति शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी। आवाज नाही आला। जय भवानी, अरे जय भवानी। तर आमच्या आता सगळ्या मुलांनी 16 किलोमीटरचा ट्रॅक कंप्लीट केलाय। तर आपण आता प्रत्येकाचा एक छोटा छोटा इंटरव्ह्यू घेऊ, कोणाला कसं वाटलं कोणाला कसं वाटलं। तर स्टार्टिंग, तुझं नाव काय? नील. नील। तर नील, तू 16 किलोमीटरचा ट्रॅक कंप्लीट केला, तुला कसं वाटलं? मला आता खूप छान वाटतं, एकदम रिफ्रेशिंग वाटतंय. बाकी फक्त अंगबिंग दुखतं, बट एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. वा, तुझं नाव काय? दक्षेश. दक्षेश, तुला 16 किलोमीटरचा ट्रॅक कंप्लीट करताना कोणत्या कोणत्या अडचणी आल्यात? अडचणी मला नाही वाटत काय आल्या, मला मजा आली. अच्छा, तू एन्जॉय केला? हो. तर दक्षिणी एन्जॉय केला। 16 किलोमीटरचा ट्रॅक हा एवढा खडतड आहे, म्हणजे तुम्हाला वाटू शकतं की आम्ही कंप्लीट करू, तर तसं होत नाही। आम्ही बोबदेव घाटापासून तर ते डायरेक्ट सिंहगडच्या पायथ्यापर्यंत आम्ही हा ट्रॅक कंप्लीट केलाय। तर व्हिडिओ बघताना वगैरे असं बरेच लोकांना होतं की या छोट्या छोट्या मुलांनी केला तर मग आम्ही करू शकतो, तर तसं नसतं। याच्या पाठीमागं यांची मेहनत आहे। तर ह्या एका मुलाचा एक किस्सा सांगतो। याच्या मित्राचा वाढदिवस होता, तर 17वा वाढदिवस होता। तर हे किती किलोमीटर पळालेले तुम्ही? 17व्या वाढदिवसाला 17 किलोमीटर पळालो होतो आणि 23व्या वाढदिवसाला 23 पळालो होतो एका दादाच्या. तर हे स्पिरिट असतं, जी याच्या वयातली जी मुलं आहे 18-19 वर्षाची मुलं, त्यांना मला हे सांगायचं आहे की वाढदिवस असाही साजरा करू शकता तुम्ही। फक्त तुम्ही पार्टीला पबमध्ये जाऊन दारू पिण्याचाही वाढदिवस नसतो, तर वाढदिवस असाही असतो की 16 किलोमीटर 17 किलोमीटर 21 किलोमीटर तुम्ही पळू शकता। तुझं काय नाव आहे? परीश. तुला कसं वाटलं 16 किलोमीटरचा ट्रॅक? रिफ्रेश वाटतं आता आणि एन्जॉय केलं. वा, थँक्यू। तर सगळ्यात मेन म्हणजे जी ही ट्रिप ज्यांनी ऑर्गनाईज केली, ज्यांनी लीड केलं, तर आपण त्यांचा छोटासा इंटरव्ह्यू। आणि मला माहिती नक्कीच ते म्हणजे जे बिगिनर्स आहेत त्यांना चांगला संदेश देतील की ह्या ट्रॅकमध्ये येताना कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक असतात, कोणत्या कोणत्या गोष्टी करायला हव्या। तर तुम्ही काय सांगाल जे बिगिनर लोक आहेत त्यांच्यासाठी? नमस्कार, मी शिवम. मी ॲडव्हेंचर क्लबचा टूर मॅनेजर. ठीक आहे. तर हा जो किटवेस्ट ट्रॅक आहे आज आम्हीच अरेंज केला होता. टोटल आमची 11 जणांची बॅच होती, त्यासाठी आम्ही 3 लीडर होता. ठीक आहे. हा जो ट्रॅक आहे बेसिकली सर्वांना वाटतो की हा इझी असेल, पण हा इझी नाही आहे. हा ट्रॅक म्हणजे खूप लेंदी ट्रॅक आहे. एकदा आपण जो नाईटला ट्रॅक चालू करतात, आपण 8-9ला जरी ट्रॅक चालू केला तर सकाळी आपल्याला 5 ते 6 पण वाजतात. आणि जर स्टॅमिना जर संपला, जर कोणाकोण हा ट्रॅक होत नाही, तर तो कमीत कमी 7 ते 8ही वाजू शकतात त्या माणसासाठी. पण आज नाही, मला एक विचारायचं की असे बरेचसे लोक असतात की जे असे खूप एनर्जेटिक असतात की आम्ही करू, तर मग त्यांची जी गोची होते, तर मग त्यांच्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? थोडक्यात अगोदरच काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे की ज्यांना करायचं आहे, करूशी वाटते पण बॉडी साथ देत नाही त्यांची, अशा लोकांनी काय करायला पाहिजे? बेसिकली हे तेच लोक आहेत जे फक्त इंस्टावरती रील बघतात की अरे हा केटीएस ट्रॅक दिसतोय, खूप चांगला दिसतोय, पुण्याचा एक नाईट ट्रॅक आहे, हा आपण करू शकतो. पण नाही, हा तसं नसतं. ठीक आहे. ह्या ट्रॅकच्या आधी तुम्ही एकदा एक्सपर्ट सोबत तुम्ही एकदा बोलायला पाहिजे. ठीक आहे. एकदा तुम्ही कोणत्या टूर मॅनेजर सोबत बोलू शकता, एखाद्या जो जाणकार आहे त्याच्याशी बोलू शकता, किंवा युट्यूबला जरी तुम्ही सर्च केलं तर एक चांगला व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकतो की हा ट्रॅक कसा असू शकतो. आणि बेसिकली हा ट्रॅक तुम्ही करताय तर तुमची फिजिकल हेल्थ ही फक्त चांगलीच नाही, तर एक चांगली एकदम उच्च लेवलची असायला हवी, जेणेकरून की हा ट्रॅक जरी एक दिवस तुम्ही केला तर दुसऱ्या दिवशी हा तुमचा रेस्टचा दिवस झाला पाहिजे, हे असं आहे. तर ही सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि रिट्वीट करा आणि थँक्यू। इंटरव्ह्यू घ्यायचा आहे। शिवम, कसं वाटलं तुला? जी माझा इथं आला, डोक्यावर तोंडावर आला होता, मी गिव अप केला होता, पण आपले टेक लीडरच्या सहाय्याने मी फायनली कंप्लीट केला। शाबाश, वेरी गुड। तो मैं शुभम को यही कहने वाला था, मतलब शुभमनी 16 किलोमीटरचा ट्रेक कंप्लीट केला, याचा हा फर्स्ट टाइम होता। तर मी शुभमला तेच म्हटलो की आता तू पूर्ण केलाय ना तर सोडू नको, या तो मैं शुभम को यही कहने वाला था, मतलब शुभमनी 16 किलोमीटरचा ट्रेक कंप्लीट केला, याचा हा फर्स्ट टाइम होता। तर मी शुभमला तेच म्हटलो की आता तू पूर्ण केलाय ना तर सोडू नको, या तो तू रहेगा या तो पहाड़ रहेंगे।
तो मैं तो नहीं रहूंगा, अगली बार किया तो मैं तो नहीं रहूंगा, पहाड़ जी यहाँ पे रहेंगे, मैं नाही रहने वाला. तो तुला कसं वाटला हा एक्सपिरियन्स खरं सांग? खरा खूप चांगला होता, पण मला हे वाटत होतं की अजून थोडी तयारी करून आलो असतो तो जर चांगला असता. पण नवीन लोकांसाठी तू काय सांगशील की त्यांनी काय करायला पाहिजे, फर्स्ट टाइम असता तुझ्यासारखे? जर त्यांचं वेट जास्त आहे तर येऊच नका. वेट कमी आहे तर या, पण तयारी नाही या. तुम्ही कमीत कमी 3-4 लिटर बॉटल ग्लुकोज पाणी स्नॅक्स घेऊन या. आणि त्यांना एक एक्सपिरियन्स सांग ना की काय प्रॉब्लेम होतो ट्रेकिंग करताना जास्त करून. तसं काही प्रॉब्लेम नाही होत, फक्त तुम्हाला क्रॅम्स येऊ शकतात. स्टीप चढाई आहे वरती, मोठे मोठे कदम टाका लागतो तुम्हाला, आणि तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. इट्स अ गुड एक्सपिरियन्स. बट तरी पण तुम्हाला जर थ्रिल करावा असेल, लाईफ टाईम एक गोष्ट तुम्हाला रिमेंबर करायला पाहिजे तुम्हाला, तर या एक वेळा जरूर या. या एकदा आणि एकदा या, दुसरीदा नको या. आणि स्वतःची अशी तशी करूनच घ्या. कोणता मोबाईल